गुरुदेव जय गुरुदेव. माझा प्रश्न आहे की कधी म्हणजे अचानक जर बादल झाले, दोन आभाळ झालं तर अचानक डोकं हँग होतं, एक चक्कर आल्यासारखं होतं, काय करायला लागेल? आता ते हँग का बरं होतं? कारण तुमच्या लग्नापासून एक मोठा व्हायरस घुसलेला आहे आणि तो व्हायरस तुम्हाला हँग करतो असं नाहीये, पण ऍक्च्युअली व्हायरस घुसलेला आहे. पण कुठला व्हायरस घुसलेला आहे? त्या विचाराचा व्हायरस घुसलेला आहे की आभाळ आल्याच्या नंतर मला त्रास होतो. आता मी कालही सांगितलं, सरांनी पण सांगितलं की आता ते का होतं ते सोडून द्या विचार तुम्ही. आता कधी अभ्यास करता का कधी होतो? हा, तर आता मी तेच सांगतोय की कधी होतं आणि का होतं. आता याच्यामुळे काय होईल, तो विचारच तुम्ही सोडून द्या. का हा विचार सोडून द्यायचा? आता काय करायचं? आता असं होऊ नये म्हणून काही करू शकतो का मी? ते बघा, मला उत्तर द्या. जर समजा एखाद्या व्यक्ती तुमच्या मनाच्या विरुद्ध वागला, समजा झिरपे गुरुजींना मी सांगितलं होतं की 6 वाजता उठा आणि त्यांना जाग नाही आली, ते 6:30 वाजता आले. आता मी त्यांच्या मागच लागलो दिवसभर, तुम्ही का 6 वाजता उठले नाही सांगा मला, उत्तर द्या मला. का नाही जाग आली तुम्हाला? कस काय कंटाळा आला? शोभतं का तुम्हाला हे? आता जर मी असं विचारत राहिलो तर त्याचं उत्तर मिळेल का तुम्हाला? त्याचं सोल्युशन मिळेल का? काचं कुठे सोल्युशन नाही. हा, सोल्युशन आहे. का होतंय सोडून द्या. आता होऊ नये म्हणून काय करायचं तुम्ही ते करू शकतो. एक, असं होऊ लागलं असं तुम्हाला वाटलं की दीर्घ श्वसन करायचं. दुसरी गोष्ट तुमच्यासाठी स्पेशल, या वेळेला मला हे होतंय, आता हे तुमच्या मेमरीतून फॉर्मॅट करून टाका. कारण तुम्ही आता काय बोलले, अभ्यास करताना होतं म्हणजे याच्यानंतर पुस्तक काढलं की तुम्हाला ते होणार, 100% होणार. आभाळ आलं की तुम्हाला ते होणार. आणि जर आभाळ आलं आणि तुम्हाला बंद रूम मध्ये बंद करून ठेवलं आणि तुम्हाला जर माहिती नसेल की तुम्हाला आभाळ आलेलं आहे, त्यावेळेस होणार नाही तुम्हाला. कारण तुमचा तो व्हायरस म्हणजे काय आहे? सगळे कुठले व्हायरस म्हणजे काय आहे? तो व्हायरस म्हणजे मेलेलं आहे, ते सगळं मेलेला विषाणू आहे. पण तो तुमच्या विचारांना त्याला टच झाला की ते जिवंत होतं आणि तो व्हायरस तुमचा विचार घेऊन जगायला लागतो तुमच्या शरीरामध्ये. हे कळलं तुम्हाला? व्हायरस म्हणजे काय आहे? तुम्ही व्हायरस इथं ठेवा, डेंग्यूचा व्हायरस इथं ठेवा, तुम्ही दुसरा कुठला व्हायरस इथं ठेवा, त्याला काही अर्थ नाही. पण ज्या वेळेला तो व्हायरस तुमच्या शरीरात येतो आणि तुमच्या विचारांना घेतो, तर तो व्हायरस कसा आहे? रावणासारखा आहे. रावण जसं मायावी होतं. नाही, तुम्हाला पटो न पटो हे असंच बरं का, नाही तर MBBS वाल्यांना ते पटणार नाही कदाचित. कारण तुमची पुस्तकी डिग्री, मी कुठल्याच डिग्रीवाला नाही, तरी पण तुम्ही हा प्रयोग करा. विश्वास ठेवायचा नसेल तरी प्रयोग करा. व्हायरस म्हणजे काय? तो निर्जीव विषाणू आहे, त्याला जिवंतपणा नाहीये. पण व्हायरसचा अर्थ काय? तो आतमध्ये आल्याच्या नंतर तुमच्या विचारांना तो घेतो आणि विचारांचं मायावी म्हणजे काय? विचारांचं रूप धारण करतो. मग जर तुमच्या विचारांचं रूप असं असेल, विचार असे असतील कुठले की आता मला असं काही होणार नाही, मी चांगलाच आहे, तो व्हायरस चांगलेपणाचं रूप धारण करतो. आणि चांगलेपणाचं रूप धारण करून तो सगळीकडे चांगुलपणा घेऊन जाईल. चांगुलपणा इन द सेन्स म्हणजे काय की आता मला काही होत नाही. चांगुलपणा म्हणजे काय? मनाचा चांगुलपणा नाही, आरोग्याचा चांगुलपणा तो धारण कर. आणि जर तुमच्या मनात असेल की माझं असं आहे, तर तसंच होईल. जसं काल सांगितलं होतं की सगळे व्हायब्रेशन्स याच्यामध्ये आहेत. पण जसं मोबाईलचं उदाहरण मी नेहमी देतो की आता या मोबाईलमध्ये मी BSNLचं कार्ड टाकलेलं आहे, भगवान से भी नाही लागतं BSNL. आता आजूबाजूला खूप सारे कंपनी आहेत. हे कंपनी डोळ्याने दिसतात का? नाही दिसू शकत. हा, असं एखादं सूक्ष्म तरल पातळीवरच्या संवेदना मोजणारं यंत्र जर बनवलं तर ते कंपनी दिसू शकतात आणि दिसतात. आपल्या डोळ्याने ते दिसत नाही. तुम्ही त्या लेवलला जा, तुम्हाला ते दिसतं. आता आजूबाजूला सगळे व्हायब्रेशन्स आहेत, पण या मोबाईलमध्ये कुठले व्हायब्रेशन्स, कुठल्या लहरी कॅच करेल मोबाईल? BSNLच्या. का बरं? कारण मी BSNLचं कार्ड टाकलेलं आहे. असं तुमच्या मनामध्ये तुम्ही कुठलं कार्ड टाकलेलं आहे?
जर नकारात्मक विचारांचं कार्ड टाकलं, जर मी आजारी पडतो असं असं खाल्ल्याच्या नंतरचं कार्ड टाकलं, तर शरीर तो विषाणू ते धारण करतं आणि तुम्हाला ते दाखवून देतं की तुला त्रास होतो. कितीतरी लोक जे आपल्या आश्रमात आले, मला आंबट खाल्ल्याने त्रास होतो. आता आश्रमात आहार कमी दिला की तिसऱ्या दिवशी ताक असतो, ती गटागटे पिऊन घेतात 2-2 ग्लास आणि नंतर मला सांगायला माऊली आम्हाला त्रासच नाही झाला, कारण त्यांचं विषाणूच बाहेर म्हणजे काढून टाकलेला होता. त्यांचं ते फॉर्मॅट करून टाकलेलं होतं आतून बाहेरून सगळं. हसणं, खेळणं, रडणं, नाचणं, गाणं याच्यातून ते सगळं गेलेलं होतं. पोह्याने ऍसिडिटी होते म्हणे अनेक लोक म्हणतात. आणि तिसऱ्या दिवशी रात्री चिवडा खाताना कसं आणतात बघा बघा. कारण तिथं पर्याय नसतो आणि त्यावेळेला कोणालाच काही होत नाही. लक्षात घ्या, तुमचं शरीर म्हणजे तुमचे विचार आहेत. तुमचं शरीर तुमचे विचार धारण करत. जर या क्षणाला तुम्ही विचार केला की इथून पुढं मी चांगलाच राहणार आहे, मला चक्कर येणार नाही, याच्यात सुद्धा चक्कर आहे बरं का, विचारांची चक्कर समजून घेतोय. जसं मला त्रास व्हायचा, कुठला त्रास व्हायचा, ते रहाट पाळणेत, खेळणे, तर मी त्याच्यामध्ये बसलो की मला गरगरल्यासारखं व्हायचं. आणि यावेळेला मी काय केलं, ठरूनच घेतलं की शिर्डीला गेल्याच्या नंतर जो सगळ्यात उंच खेळ आहे त्याच्यातून सुद्धा मेलो तर मेलं, मला जायचं. आणि मी ठरवलं तर मी रहाट पाळण्यात बसलो, मी खाली गेला डायरेक्टली खाली आणतात त्याच्यात गेलो, सगळ्यात उंचावरतून खाली येतात त्याच्यात गेलो आणि मला काहीच झालं नाही. का बरं? कारण मी ठरवलेलं होतं. माझ्या शरीराने काय केलं, माझं विचारांचं रूप धारण केलं. तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा हेच सांगतात तुम्हाला सगळीकडे. काल डॉक्टरांनी काय सांगितलं की तुमचं शरीर तुमचे विचार धारण करत. त्याच्यामुळे जर मला चक्कर येणार नाही असा विचार धारण केला तर त्यात चक्कर आहे, त्याच्यात चक्कर आहे. चक्करची चक्कर ओळखून घ्या तुम्ही की तुम्हाला गोल गोल घुमवत. मग असं आता विचार काय करायचा, तुम्ही 5 मिनिटं रोज ध्यान करायचं. कुठलं ध्यान करायचं की मी ध्यान हे करायचं की आभाळ आलेलं आहे, स्वतःला बघायचं. ध्यान म्हणजे काय, ध्यानात 2-3 गोष्टी या ध्यानामध्ये. एक, पाठीचा काळा ताट ठेवून बसणं. करा तुम्ही, आता मी सांगतोय तसं करा. तुमच्या आजारांसाठी तुम्ही सगळ्यांनी करा. कुठला त्रास आहे तुम्हाला, काय त्रास आहे, पाठ दुखते, केव्हा पाठ दुखते, झोपेतून उठल्याच्या नंतर पाठ दुखते, काही आहे सिरियसनेस तुम्हाला, काही नाही. मग आता काय करायचं सांगतो, मी जे सांगतोय त्याचं ध्यान करायचं. आता ध्यान म्हणजे काय, पाठीचं काना ताट ठेवायचं, हाताची ज्ञानमुद्रा करायची, नजर समोर. ध्यानामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत या ध्यानामध्ये. हे ध्यान कशासाठी करतोय आपण, एक तर पाहिजे जागरूकता, दुसरी गोष्ट काय आहे, स्वतःला त्या जागरूकतेतून दिलेल्या सूचना, सकारात्मक सूचना, आणि तिसरी गोष्ट ते फील करणं. हे फिलिंग सगळ्यात जास्त महत्वाचं. पहिलं काय आहे, जागरूकता. दुसरं, नंबर 2, स्वतःला दिलेल्या, तुम्ही स्वतःहून दिलेल्या सकारात्मक सूचना, आणि तिसरी गोष्ट काय आहे, तसं फील करणं. आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे फील केल्याच्या नंतर तसं घडत आहे हे डायरेक्टली पाहणं, हे अनुभवणं. फिलिंग एक आहे आणि तुम्हाला डायरेक्टली अनुभव घ्यायचा की यस तसं होत आहे. ओके, 1-2 मिनिटं आपण ध्यान करूया. पाठीचा काना ताट, चेहऱ्यावरती खूप आनंद ठेवा, मन प्रसन्न ठेवा, स्वतःला विसरून जा, 100% विसरून जा. एक श्वास घ्या, दोन्ही हात वरती करून ज्ञानमुद्रा तशीच कायम ठेवा. घ्या श्वास वरती, पूर्ण हात वरती करून, आणि हात खाली आणताना आनंदाने श्वास सोडा. हात पुन्हा गुडघेवर, पुन्हा श्वास भरून घ्या. श्वासासोबत पूर्ण ऊर्जा भरून घ्या, श्वासासोबत एनर्जी भरून घ्या, श्वासासोबत आरोग्य भरून घ्या, श्वासासोबत सकारात्मक विचार भरून घ्या. आणि श्वास आता हसत सोडायचा. आता शरीर स्थिर, मन शांत. सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवा. जागरूक पाहिजे मन. इतर आवाजांचा परिणाम होऊ देऊ नका तुमच्यावर. जे बाहेर घडेल ते घडू द्या. बसचा आवाज येतोय, लेकरांचा आवाज येतोय, हसण्याचा आवाज येतोय, दुसरे आवाज येतात, काही डिस्टर्ब होत आहे, सगळं सोडून द्या. तुम्ही तुमच्या स्वतःला बघा.
तुम्हाला दिसतोय तुमचा चेहरा, तुमचे डोळे, तुमचं मन शांत आहे, तुम्ही आनंदी आहात, तुम्ही उत्साही आहेत. जागरूकता आहे. तुमच्या श्वासाप्रती तुम्ही जागरूक आहे. तुम्हाला आपोआप जाणवतोय श्वास आहे. तुमच्या चेहऱ्याप्रती जागरूक व्हा. तुमचा चेहरा बघा, चेहऱ्यावरचं स्मित हास्य बघा. उतरलेलं तोंड असेल तर उतरलेल्या तोंडाकडे बघा, स्मित हास्य ठेवा. आता दुसरी गोष्ट, सूचना द्या तुम्ही शरीराला, पण सूचनांमध्ये रोग नाही पाहिजे. सूचना द्यायच्या, तुम्ही सूचना द्या, तुम्ही स्वतः विचार करा, तुम्ही तसं फील करा. सूचना द्या की आभाळ आलेलं आहे आणि तरीही मी नॉर्मल आहे. देत राहा सूचना. आभाळ आलेलं आहे तसं बघा आभाळाला आणि सूचना द्या की मी नॉर्मल आहे, मला काहीच झालेलं नाही, मी किती नॉर्मल आहे, मी एन्जॉय करतोय लाईफ. तुम्ही सूचना द्या की सकाळी सकाळी मी उठलेली आहे आणि तरी सुद्धा मला काहीच दुखत नाहीये. सूचना द्या. तुम्ही सगळ्यांना सूचना द्या की अवघड परिस्थिती आहे, विरुद्ध परिस्थिती आहे, संकट आलेलं आहे आणि तरी सुद्धा मी हसतोय. बघा तसं, फील करा तसं. आतून येत असेल तर हसू शकता तुम्ही. अवघड परिस्थिती आणि तुम्ही हसताय, तुम्ही आनंदी आहेत. खूप मोठं संकट आहे आणि संकटाची तुमची पहिली प्रतिक्रिया आहे आह 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 आह. संकटावरती हसा एकदा. तुम्ही ते फील करा. आता फील करा. तुमच्या आत तुमचा चेहरा दिसतोय, संकट आलेलं दिसतंय, तुम्हाला दिसतंय आभाळ आलेलं आहे आणि तुम्ही रिलॅक्स आहेत. तुम्हाला दिसतंय सकाळी सकाळी उठलेलं आहे आणि तुम्ही रिलॅक्स आहेत. तुम्ही खूप रिलॅक्स आहेत, तुम्ही खूप एन्जॉय करत आयुष्य, तुम्ही मजा करताय, तुम्ही पूर्ण एन्जॉय करताय. आणि आता तसं बघा. आता फील केलं, आता तसं बघा की आभाळ आलेलं आहे. जागरूकता झाली, सूचना झाली, फील झालं. आता तसं बघताय की आभाळ आलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही आनंदीच आहेत. जुन्या गोष्टी सोडून द्या, तरी सुद्धा तुम्ही आनंदीच आहेत, तुम्ही रिलॅक्स आहेत, तुम्ही आयुष्य एन्जॉय करताय, तुम्ही खूप नॉर्मल आहेत. तुम्ही सकाळी उठलात, फील करा, तसं बघा, बघा तसं बघत राहा. आता अंधार गेलेला आहे, उजेड आलेला आहे. रोगांचा अंधार गेला आणि आरोग्याचा उजेड आला. आता सूर्य उगवला. आता या सूर्याच्या, ज्ञानाच्या सूर्यासोबत थांबा, आनंदाने थांबा. हे आरोग्य, हा दिव्य प्रकाश, हा आनंद घ्या भरून मध्ये, घ्या भरून मध्ये. श्वासासोबत घ्या भरून मध्ये. पूर्ण आनंद भरून घ्या, आरोग्य भरून घ्या, प्रेम भरामध्ये, विश्वास भरामध्ये, जागरूकता भरामध्ये. अजून आनंदी राहा. आणि आता संकट किती छोटं दिसायला लागलं बघा. दिसतंय की नाही संकट छोटं? तेच संकट बघा, दिसतंय हो नाही? तुम्ही हसायला लागल्याच्या नंतर बघा, तुम्ही संकटापेक्षा मोठे झालेले बघा. जसं आपण सिनेमामध्ये बघायचो की मी ते एखादा हनुमानजी असे मोठे रूप धारण करत मोठे होत आहेत, तसं आता संकटाला छोटे म्हणून बघा. संकट छोटे होते आणि तुम्ही मोठे होतात. बघा बरं, बघा बघा. आणि आता त्या संकटाचा काही विचार करा बरं. छाटछूट वाटते की नाही तुम्हाला? आता काही परिणाम होईल तुमच्यावरती? कारण आता तुम्ही संकटापेक्षा मोठे झाला. फील करा. आता पुन्हा श्वास घ्या, रोखून ठेवा आणि नकारात्मक विचार सोडून द्या. थांबा. श्वास घ्या. तो श्वास भरा पूर्ण, कणाकणात जाऊ द्या, जाऊ द्या कणाकणात. आणि सगळे नकारात्मक विचार थांबा. श्वास घ्या. तो आतमध्ये जाऊ द्या, मिसळू द्या. सगळ्या रक्तनलिकेमध्ये तो ऑक्सिजन जाऊ द्या. आनंद घ्या आणि तुमचे नकारात्मक विचार सगळ्यात शेवटी दोन्ही हात वरती करा. जय गुरुदेव. नमस्कार करा. कृतज्ञ व्हा परमेश्वराप्रती. नतमस्तक व्हा आणि सावकाश डोळे उघडा. ही कृतज्ञता अशीच ठेवायची. जय गुरुदेव. जय गुरुदेव.